गाईच्या दुधामध्ये विक्री दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे। पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरामध्ये कोणतीही वाढ नाहीये। विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील। विजय, अमोल, तू ज्या पद्धतीने म्हणालास की पुणे आणि मुंबई या ठिकाणी गाईच्या दुधाला मागणी आहे ती प्रचंड आहे आणि म्हणूनच गोकुळकडून गाईच्या विक्री दरामध्ये वाढ आहे ती करण्यात आलेली आहे। 1 जुलैपासून साधारण ही वाढ आहे ती करण्यात आलेली आहे आणि प्रति लिटर 2 रुपयांची वाढ आहे। कारण आपल्याला माहित आहे की पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये गोकुळचा जो मार्केट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतं। गोकुळला मागणी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच गोकुळकडून गाईच्या विक्री दरामध्ये वाढ केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर गाईच्या दुधाच्या संकलनामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे, वाढ झालेली आहे। कारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये संकलनामध्ये नॅचरली ते वाढ होत असते आणि म्हणूनच आता गोकुळकडून पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये गाईच्या विक्री दरामध्ये वाढ केलेली आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र कुठलीही वाढ केलेली नाही, कारण बाकीची छोटे मोठ्या शहरांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात गाईच्या दुधाला मागणी असते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा कोकणात या ठिकाणी मात्र म्हशीच्या दुधाला खूप मागणी असते। त्यामुळे पुणे आणि मुंबईतील जे दूध दर आहेत ते गोकुळकडून वाढवण्यात आलेले आहेत। अमोल, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।